त्यांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आली नाही, मला अगोदरच बोलायचं होतं पण आपण परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. सभापती महोदय की मुंबई शहरामध्ये हे अधिवेशन चाललेले आहेत आणि योगायोगाने मुंबई शहरामध्ये आजही देखील भारतीय संघाला एक बळकट मिळावी या दृष्टिकोनातून सेमीफायनलमध्ये पण ते फेरीमध्ये जाण्याची एक संधी या निमित्ताने मिळालेली आणि सभापतीमध्ये मिळालेली आहे आणि म्हणून त्याचं कौतुकच केलं पाहिजे. सभापती महोदय या अगोदर देखील ज्यावेळी सुदैवाने नगर विकास मंत्री आणि क्रीडा मंत्री दोन्ही इकडे सभापती महोदय या अगोदर सभापती महोदय आदरणीय पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय मला आठवते माझा देखील क्लब आहेत, आपल्या सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातं. सभापती महोदय बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते. सभापती महोदय काय होते सभापती महोदय, बुक माय शो मध्ये काही लोक पास बुकिंग करून टाकतात, काही विशेष समूह आहे जे ग्रुप ऑफ कंपनीज आहे ते आपल्या स्टाफला. प्रश्न सभागृहात गंभीर आहे, सगळ्यांनी ऐकून घेण्याची आवश्यकता आहे, सगळ्यांच्या सार्वभौम आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात, काय हरकत नाही, म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही. पण सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे. सभापती महोदय आता अधिवेशन चालू आहे, इकडचे सनद असलेले अधिकारी असेल, सभापती महोदय आपण असाल किंवा अन्य असाल, हा प्रोटोकॉल आहे सभापती महोदय. थोडक्यात आणि संवेदनशील म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे, सभापती महोदय पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते पण लोकप्रतिनिधीची होत नाही. सभापती महोदय आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे. सभापती महोदय नाही तर अन्यवेळी काय होतो का एवढी मॅचेस होतात आणि आम्ही फक्त टीव्हीवर बघतोय आणि जे नाही आहे ती लोक तिकडे बॉक्समध्ये बसलेले दिसत आहेत. आम्हाला आनंद झाला असता तुमचे आता बंधू अध्यक्षासाठी राहिले असता आम्हाला मस्का लावता आला. सभापतीमध्ये योगायोगाने BCCIचे उपाध्यक्ष देखील या सभागृहामध्ये मंत्री आहेत. सभापतीमध्ये उपाध्यक्ष BCCIचे उपाध्यक्ष आणि खजिनदार असताना साहेब सभापती महोदय आशिषजी ते मंत्री महोदय पण आहेत, ते माझी आहेत. माझ्या मागे आता सेक्रेटरीज बसलेले आहेत, त्यांनी 1-2 लोकांची सोय केलेली आहे पण त्यांना मस्का लावल्यानंतर सोय करावी लागते, तो प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी ती केलेली आहे, त्याच्याबद्दल कौतुक आहे. सभापती महोदय म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय, हे लोकप्रतिनिधीचा काहीतरी मान राहिला पाहिजे ना, महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे ना, ज्यांना बघायला जायचं त्या सर्वांना संधी दिली पाहिजे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय शासनाने किमान याची दखल घ्यावी. सभापती महोदय ऐका ना, मी तुमच्या बाजूने बोलतोय साहेब, तुमच्या बाजूने बोलतोय, मी तुमच्या बाजूने बोलतोय. समाधान झालं नाही तर बोलण्याला संधी दिली जाईल. साहेब मी सचिन भाऊंच्या बाजूने बोलतोय. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला हा अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही जरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नसलो तरी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो. मुद्दा असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी मॅच असते त्यावेळी आवर्जून आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण देतो, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रण देतो. एवढंच नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी पूर्वी केलेली आहे पण ते रिटायर्ड झालेत त्यांच्याकडे जे लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो. हीच भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशनची असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु काय होतं की आमचा क्लब नसल्यामुळे आम्हाला तिथे इंटरफेअर करता येत नाही. ऐका ना, माझ्याबद्दल बोलतोय हो. आता साहेब इथं सगळे जे बसलेले आहेत हे सगळे क्लब, म्हणजे क्लबवाले मी चांगल्या अर्थानं बोलतोय, क्रिकेटचे क्लब असलेले आहेत. तर तुम्ही अधिकारवाणीनं सांगा की हे पासेस द्यायची जबाबदारी मला जर यांनी पुढाकार घेऊन क्लब दिला तर मी घेऊ शकतो, पण हे मला तिथं आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे घेत पण नाहीत. पण सचिन भाऊनी जी वस्तुस्थिती सांगितली खरोखरच आहे. आज वानखेडेवर मॅच होते, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, अनेक ठिकाणी आम्ही देखील ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मॅच घेतो त्यावेळी अशा पद्धतीनं ताणाताणी करत नाही. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींना देखील प्राधान्य दिलं पाहिजे. क्लब असणं नसणं हा भाऊ नंतरचा प्रश्न आहे, परंतु अधिवेशन चालू आहे. बरं तुम्हाला पास देता येत नसेल, कोण पास पण मागत नाहीत, माझ्या माहितीप्रमाणे पास देखील मागत नाहीत, तुम्ही असा एक कोटा जनरेट केला पाहिजे की ज्यावेळी अधिवेशन चालू असेल त्यावेळी सभागृहाचं कामकाज जर संपलेलं असेल तर तिकीटं सुद्धा तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे की नाही? मला अशा पद्धतीची काहीतरी भूमिका ही आपण घेतली पाहिजे. मला असं वाटतं की सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न म्हणण्यापेक्षा व्यथा मांडली
आणि आपण महाराष्ट्र सरकार म्हणून उत्तर दिलेलं आहे. अतिशय किविलवाणी भावना त्यांनी मांडलेल्या आहे आणि आपण अतिशय असं म्हणजे मनात असून देखील करण्याची इच्छा असून देखील जे काही हात झटकण्याचे प्रकार सुरू आहे, तर त्यासाठी एकूणच दोन्ही सदनाचं अधिवेशन चालू असताना आणि क्रीडा मंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत, तर हे शासन म्हणून सगळ्या आमदारांची व्यवस्था पाहणं आणि पासेस देणं अशी या सदस्यांची मागणी आहे. आम्ही खेळलो. अनिल परब साहेब बोलतील. सदस्य सचिदेर यांनी सदस्यांच्या मनातल्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. सभापती म्हणून आपण ऐकले आहे, त्याला पाठिंबा देखील दिलेला आहे. माननीय मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांची भावना व्यक्त केली की दिलं पाहिजे. आम्ही काय फुकट मागत नाही. आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या. आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या, पण काहीतरी द्या. आणि जर आम्हाला जर पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका. पैसे घ्या, सरकारने देखील त्यांच्याकडनं पैसे घ्या. नागपूरच्या व्हीसीएस स्टेडियमवर जेव्हा जेव्हा मॅच होते तेव्हा प्रत्येक लोकप्रतिनिधीला 2-2 पासेस दिल्या जातात. मुंबईचं बोला. मुंबईचं महत्वाचा विषय असा आहे की आमच्याकडनं पैसे घ्या, आमची काही हरकत फुकट नाही. नाहीच आहे म्हणता. आम्हाला फुकट नकोच आहे, पण महाराष्ट्र सरकारने देखील सिक्युरिटीचे किती पैसे आतापर्यंत सोडलेले आहेत याचा आमच्याकडे पूर्ण तपशील आहे. महाराष्ट्र सरकार मुंबई क्रिकेट त्याच्यात असोसिएशन आता BCCA वरती किती मेहरबान असते याचा देखील आमच्याकडे तपशील आहे. आम्ही त्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. आम्हाला फुकट पण नको, पण काहीतरी अशी व्यवस्था करा की जर एखाद्या सदस्याला आज सभागृहाचं कामकाज संपल्याच्या नंतर बघायची इच्छा झाली तर त्याला मिळालं पाहिजे. तर तुम्ही घरचे जातील, मुलं जातील. अहो असं वाटतं जेव्हा गावचा एखादा आमदार मुंबईत येतो आणि त्याच्या मुलांना जर असं वाटलं की मला मॅच बघायला पाहिजे, आपला बाप आमदार आहे याचा काहीतरी अभिमान असू दे, त्याला काहीतरी त्याला अभिमान असू दे. क्रीडा मंत्र्याचा कोण ऐकत नसेल. आज क्रीडा मंत्र्यांना एंट्री आहे का विचारा बॉक्स मध्ये. सभापती महोदय, खरंच सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, मी पण जरी क्रीडा विभाग जरी माझ्याकडे नसला, आज माझ्याकडे विधानसभेमधला तो चार्ज आहे, तरी पण त्या मताशी ऐका ना, त्या मताशी मी पूर्णपणे ऐका ना, नाही हे मला माहिती आहे. पूर्णपणे सहमत आहे. पण ज्या वेळेस या राज्याचा क्रीडा मंत्री होतो त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नागपूरला पासेस दिले जातात, पण मी राज्याचा क्रीडा मंत्री असताना सुद्धा असं कुठल्याही प्रकारचे क्रीडा विभागाला पासेस दिले जात नाहीत. हे खरं तर चुकीचं आहे. हे आणि निश्चित प्रकारे हे पास नाही प्रश्न असा ऐका ना, आहे. दिले जात नाहीत, पण या बाबतीमध्ये सभापती महोदय निश्चित प्रकारे